नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। आपण स्टँडर्ड 5 च्या मुलांसाठी आजचे व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। परत एकदा आज लेक्चर नंबर 2 आपण बघत आहोत। लेसन आहे आपला मेजरिंग टाइम। ठीक आहे, कालचा जो लेक्चर होता, कालच्या लेक्चर मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 43 बघितलेला आहे। आज आपण प्रॅक्टिस सेट 44 या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहे। तर जर तुम्हाला कालचं लेक्चर्स बघायचं असेल तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्याच पद्धतीने क्लास 5 चे बाकीचेही लेसन आपण आपल्या चॅनल वरती अपलोड केलेले आहेत आणि ते जर तुम्हाला बघायचे असतील तर त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। ठीक आहे, तर मग चला स्टार्ट करू आजच्या लेक्चरला। पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल। ठीक आहे, तर मग चला स्टार्ट करू आजचा प्रॅक्टिस सेट। ठीक आहे, आजच्या प्रॅक्टिस सेट मधला फर्स्ट जो क्वेश्चन आहे तो काय दिलेला आहे, फर्स्ट क्वेश्चन रीड करून घेऊया। बघा, द टाइम बिलो इन गिव्हन बाय 12 hours, म्हणजे तुम्हाला जे टाइम दिलेला आहे ते काय दिलेलं आहे, 12 hours क्लॉकचं टाइम दिलेलं आहे। ठीक आहे, आणि राईट द सेम बाय द 24 hour क्लॉक। आता 24 hour क्लॉक म्हणजे काय, तर आपण रेग्युलर यूज करताना काय करतो, तर 1 ते 12 पर्यंतचे जेवढे अंक आहेत तेच यूज करून आपण काय करतो, टाइम सांगत असतो। जसं की दुपारचे 12, दुपारचे 3, रात्रीचे 2 या पद्धतीचा आपण रेग्युलर मध्ये यूज करत असतो, बरोबर आहे। पण तुम्ही रेल्वे स्थानकावर जर गेला तर त्या ठिकाणी बघा तुम्हाला 24 hours टायमिंग तुम्हाला त्या ठिकाणी दिलेलं असतं, बरोबर आहे। आता ते कसं ओळखायचं, तर बघा रात्री 12 पासून सकाळी 12 पर्यंत काय असतं आपलं, तर AM असं आपण राईट करतो, आणि दुपारी 12 पासून रात्री 12 पर्यंतच्या जे टायमिंग असतं ते दाखवताना आपण काय करतो, तर PM मध्ये दाखवतो। ठीक आहे, आता हे झालं आपलं AM आणि PM। जर समजा तुम्हाला दुपारचे 2 वाजलेत, हे जर 24 hours मध्ये जर तुम्हाला सांगायचे असतील तर कसे सांगणार, तर त्यावेळेला तुम्हाला काय करायचंय, ज्या वेळेला दुपारचे 12 म्हणजे 12 वाजले त्याच्यानंतरचा जो पुढचा 1 होणार आहे, म्हणजे दुपारीच्या वेळेला 1 वाजतात, ते म्हणजे तिथून आपण काय करणार आहे बघा, सुरुवात 13, 14, 15, 16, 17 अशा पद्धतीनं रात्रीच्या 12 वाजेपर्यंत काय असणार आहेत आपले 24 येणार आहेत, बरोबर आहे। हे झालं आपलं क्लॉकचं, म्हणजे 24 hours क्लॉक झालं, बरोबर आहे। पण आता हे टायमिंग सांगायचं कसं, तर मी आताच तुम्हाला म्हटलं दुपारचे 2। ठीक आहे, दुपारचे 2 म्हणजे आपण काय करणार आहे बघा, 12 नंतर दुपारी 2 वाजणार आहेत, म्हणजे प्लस काय करणार आपण 2 करणार, म्हणजे काय झाले 12 + 2 म्हणजेच किती झाले आपले 14, म्हणजेच काय असणार आहे आपले, जर 24 hours क्लॉक जर घेतलं तर दुपारचे किती वाजणार आहेत आपले, 14 वाजणार आहेत, म्हणजे 14 वाजणार आहे, बरोबर आहे। त्याच पद्धतीने हे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण सॉल्व्ह करूया, ते पण इझी मेथडने। ठीक आहे, आता इथं फर्स्ट क्वेश्चन आपल्याला काय दिलेलं आहे बघा, तर 30 minutes past 10 इन द मॉर्निंग। आता पास्टचं मीनिंग काय असते मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे डिटेलमध्ये, बरोबर आहे। आता जर समजा मॉर्निंग मध्ये असतील टायमिंग, त्यावेळेला काय करायचंय, आपलं जे रेग्युलर म्हणजे 12 तासांचं जे घड्याळ असतं त्या पद्धतीनंच टायमिंग आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे। म्हणजे काय, तर आता इथं बघा 30 minutes past 10 म्हणजे काय झाले, 10 वाजून किती मिनिटं झालेले आहेत, 30 मिनिटं झालेले आहेत, म्हणजे 10 वाजून 30 minutes झालेले आहेत। ठीक आहे, पण कधीचे, रात्रीचे असतील तर आपल्याला 24 hours क्लॉकने लिहायला लागेल, पण इथं रात्रीचे दिलेले आहेत का, ऍट नाईट दिलेले आहेत का, नाही, तर आपल्याला काय सांगितलेले आहे, इन मॉर्निंगचे दिलेले आहेत। आणि मॉर्निंगचे लिहिताना आपण काय करणार आहे, तर ऍज इट इज तसेच लिहिणार आहे, कारण दुपारच्या 12 नंतरचा जो पुढचा टाइम असतो त्यावेळेला आपण काय करतो, तर PM मध्ये जातं, आणि PM मध्ये ज्या वेळेला जातं त्यावेळेला ते पुढचं टाइम काय होतं तुमचं 13, 14 म्हणजे 13, 14, 15, 16, 17 असं होत जातं, बरोबर आहे। पण हे काय आहे, दुपारच्या 12च्या आधीचं टायमिंग आहे, म्हणजे सकाळचं टायमिंग आहे, त्यामुळे या ठिकाणी काय येणार आहे आपलं, तर 10:30 येणार आहे, बरोबर आहे। हे होतं फर्स्ट। आता सेकंड मध्ये बघा 10 minutes past, पास्ट म्हणजे होऊन गेलेले आहेत, किती वाजून, तर 8 वाजून, 8 इन द मॉर्निंग। परत एकदा या ठिकाणी काय आहे, मॉर्निंगचा क्वेश्चन आहे, म्हणजे 12च्या आधीच आहे, त्यामुळे इथं काय असणार आहे, 8 वाजून किती मिनिट पास्ट आहेत बघा इथं, तर 10 minutes, म्हणजे 8 वाजून किती मिनिट झालेले आहेत या ठिकाणी, 10 minutes झालेले आहेत, बरोबर। नेक्स्ट 20 minutes past 1 इन द आफ्टरनून, आफ्टरनून आलेलं आहे या ठिकाणी, म्हणजे काय, दुपारचे 1। आता दुपारचे 1 येईल त्यावेळेला मी आताच तुम्हाला सांगितलं 12 नंतर येणारा 1 म्हणजे किती आले, तर 13, 13 वाजून
किती मिनिटं झालेले आहेत या ठिकाणी बघा, तर 13:20 या ठिकाणी झालेले आहेत. ठीक आहे. तर बघा पुढचं 40 मिनिट पास्ट 5 इन द इव्हिनिंग. आता परत इव्हिनिंग आलेले, इव्हिनिंग म्हणजे परत दुपारच्या 12 नंतरचाच तो टाइम आहे. त्यामुळे इथं परत आपण काय करणार आहे, तर आता जर तुम्ही मोजत बसला तर इथं पुढचे 5 आहेत, बरोबर आहे. 5 म्हणजे आता 1 पासून 13 चालू होतं, म्हणजे काय येईल बघा, 13, 14, 15, 16 आणि 17, बरोबर आहे. हे एवढं सगळं करत बसण्यापेक्षा आपण डायरेक्टली काय करायचं, तर जे आपले 12 असतात दुपारचे, बरोबर आहे, त्यामध्ये इथला जो हवरचा टाइम असतो तो काय करणार आहे आपण प्लस करणार आहे. म्हणजे इथं किती आले बघा, 17 आले. आपण काउंटिंग केल्यानंतर पण किती आलं होतं आपलं, तर 13 म्हणजे 11, 1 पासून स्टार्ट करतो ना आपण, म्हणजे 5 बोट घ्यायचे आपल्याला, कारण 5 दिलेलं आहे इथं, म्हणून आपण काय इथे 5 फिंगर्स, बरोबर. म्हणजे इथं काय आलेलं बघा, 13, 14, 15, 16 आणि 17, म्हणजे 17च आलं होतं. पण हे जर फिंगरवर करत बसला तर ते काय होईल, तुमचं रॉंग होऊ शकतं. त्यामुळे आपण डायरेक्टली काय करायचंय, 12 मध्ये तुम्हाला जो गिव्हन नंबर दिलाय, जसं की आता इथे किती होता 1, 12 प्लस 1 किती झाले 13, म्हणजे 13:20 झाले. त्याच पद्धतीनं जर तुम्हाला सांगितलं 5 इव्हिनिंगचे 5 असं जर सांगितलं तर तुम्ही काय करणार आहे, 12 प्लस 5 म्हणजेच काय आले आपले 17, म्हणजे 17 किती मिनिट झालेत आपले, 40 मिनिट झालेले आहेत. ओके, हा होता आपला फर्स्ट क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन बघतोय आणि यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, मॅच द फॉलोइंग सांगितलेलं आहे, मॅच द पेअर करायचे आपल्याला, बरोबर आहे. पण त्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, 12 हॉवर क्लॉक सांगितलेलं आहे आणि 24 हॉवर क्लॉक यामध्ये आपल्याला दिलेलं आहे आणि त्यांची मॅच द पेअर करायची, बरोबर आहे. मी मगाशीच सांगितलं फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला, एएम म्हणजे काय, तर दुपारी 12 पर्यंत जे टायमिंग असतं त्याला आपण काय म्हणतो, एएम. आणि दुपारी 12 ते रात्री 12 पर्यंत जे टायमिंग असतं त्याला आपण काय रिप्रेझेंट करतो, तर पीएम असं रिप्रेझेंट करतो, बरोबर आहे. आता त्याच्याच बेसिसवरती आपल्याला काय करायचं, त्या ठिकाणी मॅच द पेअर करायच्या आहेत. ठीक आहे. आता फर्स्ट क्वेश्चन काय आपला, 9:10 AM, बरोबर आहे, म्हणजे 9:10 या ठिकाणी झालेली आहेत. पण कधीची आहेत बघा, एएम. एएम म्हणजे काय असणार आहे, सकाळची, बरोबर आहे. त्याच्यामुळं 24 आवर्स क्लॉक मध्ये आपण काय असणार आहे आपला आन्सर, तर 9:10 हे आन्सर असणार आहे, बरोबर आहे. का तर 12च्या आधीच आहे, त्याच्यामुळे आपण काय करणार आहे, 9:10 असं लिहिणार आहे. नेक्स्ट बघा, 2:10 PM म्हणजे 2:10 झालेले आहेत. पण कधीचे आहेत, हे दुपारचे आहेत, बरोबर आहे, आफ्टरनूनचे आहेत. म्हणजेच आता या ठिकाणी आपण मगाशीच मी तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगितलं, आपण काय करायचंय, जो हॉवरचा टाइम दिलेला आहे त्यामध्ये आपण काय करणार आहे, +2 करणार आहे. म्हणजे किती झाले आपले, 14 झाले. आणि मिनिट्स आपले काय करणार आहेत, ऍज इट इज आपण तसेच ठेवणार आहे. का तर हे पीएम मध्ये दिलेलं आहे आणि पीएम म्हणजेच काय, आफ्टरनून, म्हणजे दुपार नंतरचं टायमिंग आहे. दुपार नंतर आपलं काय होतं, तर 13-14 म्हणजे 13, 14 असे वाढत जातं टायमिंग. आता त्यामुळे इथला जो ऑप्शन असणार आहे तो काय असणार आहे, 14:10 असणार आहे. 14:10 आहे का ऑप्शन, येस इथं आहे. त्यामुळे याचा आन्सर काय असणार आहे आपलं, 14:10 हे आन्सर असणार आहे, बरोबर आहे. नेक्स्ट, आता इथं बघा 5:25 PM म्हणजे 5:25 झालेली आहेत. पण कधीची आहेत, पीएम. म्हणजे परत एकदा इथं काय करणार आहे आपण, 12 + 5 म्हणजेच किती आले आपले 17 आणि मिनिट्स काय असणार आहेत आपले 25 म्हणजे 17:25 आहे का ऑप्शन, येस. म्हणजे हा जो ऑप्शन आहे त्याचा आन्सर काय असणार आहे इथला 17:25. पीएम असल्यामुळं दुपार नंतर म्हणजे इव्हिनिंगचं टायमिंग झालं आणि इव्हिनिंगचं टायमिंग म्हणजे परत काय झालेलं आहे आपले 24 आवर्स मध्ये आपण काय करतो, 12 प्लस जे गिव्हन टायमिंग आहे ते करतो. म्हणजे 12 + 5 म्हणजे किती झाले 17 आणि पुढचे जे मिनिट्स असतात ते ऍज इट इज तसेच लिहायचे असतात. ओके. नेक्स्ट, आता 11:10 PM म्हणजे हे कधीचे झाले बघा, रात्रीचे झालेले, रात्रीचे 11:10 झालेले आहेत. आता रात्रीचे 11:10 म्हणजेच परत एकदा 24 आवर्स मध्ये गेलो आणि या ठिकाणी आपण काय करणार आहे, 12 + 11 म्हणजे या ठिकाणी ऍडिशन केली तर इथं 3 आणि इथं आले 2 म्हणजे 23 किती मिनिट झालेले आहेत आपले, तर 10 मिनिट झालेले आहेत. 23:10. ओके. लास्ट ऑप्शन आहे आपला, म्हणजे क्वेश्चन आहे आपला लास्ट या ठिकाणी 7:25 AM. AM म्हणजे परत एकदा मॉर्निंग आलेली आहे आणि मॉर्निंगचं टाइम काय आपण चेंज होत नाही, ऍज इट इज तेच राहतं. म्हणजे 7:25 हाच ऑप्शन या ठिकाणी असणार आहे. आता तुम्ही मला सांगायचं आहे की जर समजा 9:20 PM असेल तर ह्याचं 24 आवर्स क्लॉक मध्ये काय आन्सर असणार आहे, कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे मलाही समजेल की आजचा व्हिडिओ तुम्हाला परफेक्टली समजलेला
आहे. ओके, तर मग या ठिकाणी आपला व्हिडिओ संपलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा ज्यांना अजूनही क्लॉक समजलेलं नाही. त्याच पद्धतीनं चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या आणि पुढच्या आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. धन्यवाद.